करुणावृणालय भक्तवांछा कल्पतरु अखिल कोट ब्रह्मांड नायक समस्त पृथ्वीला त्रैलोक्याला उत्पन्न करणारे देवादी देव महादेव यांची दिव्य शिव महापुराण कथा सप्ताहातील आजचा प्रथम दिवस स्थान देवता कुल देवता ग्राम देवता गुरु देवता संत देवता इष्ट देवता सद्गुरु देवता ब्राह्मण देवता सगळ्यांच्या आशीर्वादाने आपणा सर्वांच्या उपस्थितीने परम स्नेही आदरणीय विश्वंभर महाराज कदम यांच्या नियोजनातून त्यांच्या मार्गदर्शनातून या ठिकाणी त्रिदिनी भव्य कीर्तन महोत्सव आणि शिव महापुराण कथेचं नियोजन केलेलं आहे। प्रस्तुत त्रिदिनी भव्य कीर्तन महोत्सव आणि भगवदीय या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करण्याचं कारण मातृपितृ पूजन सोहळा साजरा करण्यासाठी आदरणीय महाराजांनी गेल्या 2-3 वर्षापासून हा उपक्रम चालू ठेवलेला आहे। याआधी आपण असं कधी श्रवण केलेलं असेल की माता पित्यांच्या पश्चात त्यांच्या उद्धारार्थ कथेचं आयोजन केलेलं आहे, कीर्तनांचं आयोजन केलेलं आहे किंवा दिवंगतांच्या प्रीत्यर्थ त्यांच्या उद्धारार्थ कथा कीर्तनांचं आयोजन केलेलं आहे। हे आपण कधी श्रवण केलेलं असेल, परंतु माता पित्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी माता पित्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी ज्या माता पित्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे त्यांच्या प्रीत्यर्थ काहीतरी घडावं असं आपण आतापर्यंत कधी क्वचित श्रवण केलेलं असेल। माता पित्यांचं पूजन करून जीवनातून त्यांच्या उतराई कधीही होता येत नाही, कारण आई आणि वडिलांचे उपकार हे जीवनामध्ये एवढे आहेत की ते उपकार कधीही आपल्याला फेडता येत नाही। मातेने 9 महिने गर्भामध्ये स्थान दिलं आणि 9 महिने स्थान दिल्यानंतर जेव्हा त्या मातेने अनेक प्रकारच्या प्रसूतीच्या पीडा सहन करून मग नंतर आपल्याला जन्माला घातलं, आपल्याला देह दिला, आपल्याला हे संपूर्ण जगत दाखवलं, त्या माता पित्यांतून त्यांच्या कार्यातून कधीही उतराई होता येत नाही। कितीही जरी प्रयत्न केला, म्हणतात सर्व धरतीचा कागद बनवला, संपूर्ण समुद्राची शाई जरी बनवली तरी माता पित्यांचे किती उपकार आहेत हे लिखाणाच्या माध्यमातून कधीही पूर्ण होऊ शकणार नाही। किती प्रेम करतायत, म्हणतात ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती। स्वतःचा लाभ न बघता, स्वतःच्या सुखदुःखांचा विचार न करता, फक्त आपल्या मुलांसाठी जे जीवनभर तळमळ करतायत आणि जीवनभर ज्यांच्या सुखाचाच विचार करतायत, जर कदाचित मुलं वाईट निघले, त्या मुलांनी आई वडिलांना वाईट जरी म्हटलं, ते मुलं आई वडिलांना सोडून जरी गेलेत तरी देखील आई वडिलांचं प्रेम असं असतं की मुलं लांब जरी निघून गेले तरी सुद्धा त्यांच्या अंतःकरणातून एकच शब्द बाहेर पडत असतो
की तू कुठेही जरी राहत असेल तरी जिथे राहत असेल त्या ठिकाणी तू सुखी राहा. दुःखांच्या बदल्यामध्ये आशीर्वाद देणारं जर जीवनामध्ये कोणतं व्यक्तिमत्व असेल तर ते आई आणि वडील आहे, जे फक्त मुलांच्या सुखासाठी जीवन जगतात. बाल्यावस्थेमध्ये जर मुलांना कधी काही कुठे कमी जरी पडलं तरी सुद्धा स्वतःच्या सुखांचा जे त्याग करतात. घर जरी पडलेलं असेल, एखादी भिंत जरी पडलेली असेल, थोडे पैसे कमवलेले असतील तर भिंत बांधण्याचं ते राहू देत आहेत, परंतु मुलाला आणि मुलीला कोणत्या चांगल्या शाळेमध्ये टाकलं जाईल याचा विचार ते करतात. पैसा कितीही लागो पण त्यांचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे. जे दिवस, जे दुःखाचे दिवस आपण बघितलेले आहे ते दिवस आपल्या मुलांनी बघायला नको, म्हणून त्यांचं एकच स्वप्न असतं, आपलं काहीही होऊ दे पण मुलांचं चांगलं झालं पाहिजे. लेकुराचे हित, 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 लेकुराचे हित. वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कैवल्याची जाती, ऐसी कैवल्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. किती कळवळ आहे म्हणतात, लेकुराचे हित वाहे माऊलीचे. माझ्या मुलांचं हित कशामध्ये आहे याचा विचार करून स्वतःच्या सुखाचा त्याग करणारे माता पिता आहे. घरामध्ये जर अन्नधान्य कमी असेल, पुरेसं जेवण नसेल, बनवलेला स्वयंपाक जर कमी असेल, मुलगा जेवण करून गेला तरी आई अर्ध उपाशी राहून का असेना परंतु मुलगा येईल आणि तो भोजन करेल, त्याचं पोट भरलं पाहिजे हा विचार करणारी आई आहे. आपल्या मुलाने पोटभर जेवण करावं याचा विचार करणारी आई आहे, परंतु जीवनभर आपल्या मुलाने पोटभर जेवण करावं याच्यासाठी त्याला काय करता येईल याचा विचार करणारा बाप आहे. जीवनभराचं त्याचं सुख समाधान कशामध्ये होईल याचा विचार करणारा बाप असतो. त्यांच्या उपकारातून उतरही होता येत नाही. एकदा एका मुलाने कथेमध्ये श्रवण केलं, म्हटले आई वडिलांच्या उपकारातून उतराई होता येत नाही. त्याच्यानंतर तो घरी गेला, विचार केला नाही आई वडिलांच्या उपकारातून उतराई व्हायचं आहे. त्याने आईची सेवा करायला सुरुवात केली. आई वडिलांची सेवा अशी करायला सुरुवात केली की तो पहाटे उठायचा. आईला म्हणायचा, आई उद्यापासून तू उठायचं नाही, मी आधी उठेन. चूल पेटवायचा, पाणी गरम करायचा, घरदार झाडायचा, सडा टाकायचा, आईला पाणी गरम करून ठेवायचा, मग नंतर आई वडिलांना उठवायचं. भोजन सुद्धा स्वतः बनवायचं, कपडे धुणं, भांडे घासणं सगळं करायचं. कारण काय, आई बाबा तुमच्या उपकारातून मला उतराई व्हायचं आहे. मुलगा जेव्हा हे सर्व करायला लागला, एक दिवस आईने विचार केला याला उतराई व्हायचंय ना उपकारातून. एक दोनच दिवसापासून सेवा चालू झालेली होती. आईने एक काम केलं.
दिवसभर मुलगा सेवा करायचा, रात्र झाल्यानंतर मुलगा झोपायला जायचा. मुलगा झोपायला गेला, त्याचे डोळे लागणार की आई एक ग्लासभर पाणी आणायची आणि मुलाच्या अंथरुणामध्ये टाकायची. एक दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं. एक दिवस मुलाला राग आला आणि तो मुलगा म्हटला, आई तुझं डोकं फिरलंय का? मी तुझ्या उपकारातून उतराई होण्यासाठी तुझी सेवा करतोय आणि दिवसभर सगळे काम करतोय, 2 वेळचा स्वयंपाक बनवतोय, भांडे सगळं काही आवरतोय, झाड पूस वगैरे कपडे धुण्यापासून सगळी सेवा करतोय, तुला काहीही करू देत नाही. पण सगळे काम केल्यानंतर दिवसभर थकतो आणि जेव्हा रात्री झोपायला जातो तू ग्लासभर पाणी आणते आणि माझ्या अंथरुणामध्ये ओतून देते, सगळं अंथरुण ओलं करून टाक. मुलगा जेव्हा रागारागाने आईला असं म्हटला, त्यावेळेस आई म्हटली, बाळा तुला माझ्या उपकारातून उतराई व्हायचं आहे ना. कसा उतराई होणार? कारण तू जेव्हा लहान होतास त्यावेळेस सगळे घरातले काम करून सगळं काही आवरून जेव्हा मी तुला जवळ घ्यायची आणि माझे डोळे लागणार की तू लगेच गादी ओली करायचा. मी तरी 3-4 दिवस तुझ्या गादीमध्ये ग्लासभर पाणी ओतलं, तू 5 वर्षाचा होईपर्यंत गादी ओली केली. ज्या वेळेस तू गादी ओली केली त्या वेळेस ओल्या जागेमध्ये मी झोपली आणि कोरड्या जागेमध्ये तुला झोपवलं. 2-3 दिवस तुझी गादी काय ओली केली, तू लगेच म्हणायला लागला, आई तुझं डोकं फिरलंय का? कसा माझ्या उपकारातून उतराई होशील? म्हणून आई वडिलांच्या उपकारातून कधीही उतराई होता येत नाही. त्यांचे उपकार अनंत आहे. पोटामध्ये जर थोडा वेळ गॅस झाला तर पोट दुखतंय, आपलं मन लागत नाही आणि आपण कासावीस होतोय. परंतु थोडा जरी गॅस पोटामध्ये असला तर तो आपल्याला कासावीस करतो. त्या आईच्या गर्भामध्ये बालक 9 महिने असताना त्या आईचं मन काय म्हणत असेल? स्वतःच्या सुखांचा त्याग करून जो बाप जुने कपडे परिधान करतोय, तो बाप मुलांच्या सुखासाठी काय विचार करत असेल? एखादा मुलगा जर कॉलेजला गेला आणि त्या मुलाने सांगितलं, बाबा माझ्या मित्राकडे मोटरसायकल आहे आणि मी पायी जातो, वडिलांच्या लक्षात येतं की आपल्या मुलाला मोटरसायकल पाहिजे. जीवनभर पायी चालून ज्याने जीवन व्यतीत केलेलं आहे तो मुलाला मोटरसायकल घेऊन देतो. मुलगा जर म्हटला, बाबा माझ्या मित्रांकडे सगळ्यांकडे भारीतले मोबाईल आहे, माझ्याकडे नाही. वडिलांकडे मोबाईल असतो छोटासा, त्यालाही रबर लावलेलं असतं, तोही 4 वेळेस पडून फुटलेला असतो. पण तोच बाप मुलाच्या सुखासाठी भारीतला 20,000चा मोबाईल मुलाला घेऊन देतो का? कारण मी जसं जगलोय तसं माझ्या मुलाने जगता कामा. म्हणून हे जीवन जगणारे माता पिता आहेत. परंतु तरी देखील महाराजांनी विचार केला की आपल्या आई वडिलांसाठी आपण जिवंतपणे काय करू शकतो. याच्यासाठी मातृपितृ पूजन सोहळा म्हणून त्यांनी आयोजित केलेला आहे. धन्य आहे ती संतान की जे माता पित्यांच्या सुखाचा विचार करतात. धन्य आहे ती संतान जे आई वडिलांच्या सेवेमध्ये रत आहे. धन्य आहे ती संतान की आई वडिलांच्या उपकाराची जाणीव त्यांना आहे. कारण आजच्या स्थितीमध्ये आई वडिलांच्या उपकाराची जाणीव असणारे मुलं जगामध्ये फार कमी आहे. हा शब्द आपण बऱ्याचदा ऐकला असेल, तुम्ही माझ्यासाठी काय केलं, हा शब्द अनेकदा ऐकला असेल. तुम्ही माझ्यासाठी केलं तरी काय? आई वडील विचार करताय तुझ्यासाठी काय केलं नाही, तुला सांगू काय काय नाही केलं. आई वडिलांनी जर पेन घेऊन ग्रंथ लिहायला सुरुवात केली तर 1000 पानांचं पुस्तक सुद्धा कमी पडेल. हे आई वडिलांनी केलेलं असतं, एवढं केलेलं असतं. परंतु धन्य आहे ते
पुत्र, धन्य आहे ती संतान की जी माता पित्यांचे उपकार जाणणारी आहे, की ज्यांच्या अंतःकरणामध्ये भाव आहे की काहीतरी केलं पाहिजे, आणि तो भाव महाराजांच्या अंतःकरणामध्ये असल्यामुळे महाराज दरवर्षी मातृपितृ पूजन सोहळा या ठिकाणी साजरा करत असतात। या सोहळ्याच्या निमित्ताने या वर्षी या ठिकाणी शिवपुराणाचं त्रिदिनी शिवपुराणाचं आयोजन केलेलं आहे। शिवपुराण काय आहे? म्हणतात की भगवान महादेवाची वाङ्मयीन प्रतिमूर्ती आहे शिवपुराण। हा ग्रंथ नसून साक्षात भगवान महादेव आहेत, आणि महादेवाचा या पुराणाचं नाव आहे महापुराण, आणि ज्या पुराणाला नाव दिलेलं आहे शिव। शिव या शब्दाचा अर्थ आहे कल्याणकारी, जे कल्याण करणारे आहेत ते आहेत शिव। ग्रंथाचे लेखक आहेत वेद व्यासजी महाराज। ज्या वेद व्यासजी महाराजांनी चारही वेदाची रचना केलेली आहे, ज्या वेद व्यासजी महाराजांनी चारही वेद लिहिल्यानंतर त्यांनी अनेक पुराणांची रचना केली, 18 पुराणांचं लिखाण केलं। वेद कठीण आहे, सर्वसामान्यांना समजणार नाही, म्हणून त्यांनी 18 पुराण लिहिलेले आहे। पुराण कठीण आहे म्हणून त्यांनी उपनिषद लिहिलेले आहे, 100 उपनिषदांचं लिखाण केलेलं आहे। जगत कल्याणासाठी सोप्या भाषेमध्ये लिहिलेले पुराण आणि उपनिषद आहे। वेद व्यासजी महाराज या शिव महापुराणाचे लेखक आहेत। त्या वेद व्यासजी महाराजांनी शिव हेच नाव का दिलेलं आहे? याच्या मागे कारण आहे, कारण महादेवाचे अनेक नाव आहेत। शिव सहस्रनाम स्तोत्र सुद्धा आहे, जसं विष्णू सहस्रनाम आहे, ललिता सहस्रनाम आहे, तशा पद्धतीने शिव सहस्रनाम सुद्धा आहे। सहस्र म्हणजे फक्त 1000 नाव म्हणून ते सहस्रनामामध्ये बद्ध केलेले आहे। अनंत ज्या देवाचे नाव आहेत, अनंत नाव आहेत, पण ते सहस्र नावामध्ये बद्ध केले गेलेले आहे। असे अनंत ज्या भगवान परमात्म्याचे नाव आहेत, त्याच्यापैकी एक नाव आहे शिव। शिव हे नाव का निवडलं? शंभू महापुराण ही म्हणू शकले असते, शंकर महापुराण सुद्धा नाव दिलं असतं, महादेव महापुराण हेही नाव देऊ शकले असते, परंतु याच्यापैकी कोणतंही नाव या पुराणाला न देता शिव महापुराण हे नाव का दिलं? कारण शिव शब्दाचा अर्थ आहे कल्याण, आणि वेद व्यासजींची इच्छा आहे की जगताचं कल्याण झालं पाहिजे, जगताचं कल्याण झालं पाहिजे। वेद व्यासजींची इच्छा आहे जगत कल्याण घडलं पाहिजे। त्याच पुराणाचे जे कथा सांगणारे आहेत ते श्री सूतजी महाराज आहेत। नैमिषारण्याच्या पावनभूमीमध्ये 88,000 शौनकादिक ऋषी एक दिव्य आणि महान यज्ञ करत आहेत। हा यज्ञ का करतायत? तर जगत कल्याणाकरता यज्ञ करतायत। पूर्वी साधू संत महात्मे यज्ञ करत होते, परंतु का जगत कल्याणाकरता यज्ञ करत होते। यज्ञ करण्याचे अनेक कारण, त्याच्यापैकी एक जगतामध्ये समतोल राहिला पाहिजे। जगतातल्या सर्व लोकांमध्ये यज्ञयाग करण्याची इच्छा उत्पन्न झाली पाहिजे, त्यांनीही यज्ञयाग केला पाहिजे, यज्ञाचं दर्शन करून पवित्र झालं पाहिजे। यज्ञाच्या पवित्र वेदांनी ही पृथ्वी पवित्र झाली पाहिजे, जगतामध्ये मंगलमय वातावरण निर्माण झालं पाहिजे, म्हणून यज्ञ केला जात होता। आणि एक कारण असंही होतं की यज्ञ केल्यामुळे वातावरणामध्ये शुद्धता निर्माण होते, वायू हा शुद्ध होत असतो। यज्ञ करत असताना ज्याही समिधा वापरल्या जातात, वड, पिंपळ, वेगवेगळ्या वृक्षांचे जे मुळी आहेत किंवा काही वृक्षांचे साली किंवा वेगवेगळे लाकडं त्या ठिकाणी आणले जातात, वाळलेले लाकडं ते समिधा म्हणून यज्ञामध्ये टाकले जातात।
आणि ते लाकडं जेव्हा जळतात त्यावेळेस वायूची शुद्धी होत असते. वायू शुद्ध होणं ही फार गरजेचं आहे. कारण आजच्या स्थितीमध्ये जर आपण बघितलं तर एवढं प्रदूषण वाढलेलं आहे. अनेक फॅक्टरी निर्माण झालेल्या आहेत, अनेक कारखाने आहेत, अनेक गाड्या आहेत. त्या गाड्यांमधून निर्माण होणारा जो धूर आहे, वेगवेगळ्या प्रकारचा कार्बन डायऑक्साईड असेल, वेगवेगळ्या प्रकारचा दूषित वायू असेल, ज्याच्यामुळे काय होतंय की पृथ्वीवर एक वलय आहे की जे वलय सूर्याचे जे प्रखर किरण असतात ते प्रखर किरण पृथ्वीवर येण्यासाठी रोखवले जातात. त्या वलयामुळे अतिशय तेजस्वी किरण पृथ्वीवर येत नाही, म्हणून आपण सुरक्षित राहतो, ज्याला ओझोनचा थर म्हटलं जातं. परंतु या कार्बन डायऑक्साईडमुळे किंवा इतर जेही दूषित वायू आहे त्याच्यामुळे तो ओझोनचा जो थर आहे तो ओझोनचा थर कमी कमी होतोय. आणि तो थर जर भविष्यामध्ये कमी झाला, पातळ झाला, तर सूर्याचे किरण पृथ्वीवर आले तर ते किरणांमुळे मनुष्याचा, प्राणी मात्रांचा जीव धोक्यात येईल आणि उष्णतेमुळे मृत्युमुखी पडणार पशु पक्षी मानव. परंतु साधू संत महात्मे जे आहेत ते यज्ञ करतात, होम करतात, आणि ज्या यज्ञामधून जो धूर निर्माण होतोय त्या धुरामुळे वातावरण शुद्ध होतंय. आता आपण काही 2-3 वर्षापूर्वीच घटना बघितली की वायू जेव्हा दूषित होतोय त्यावेळेस लोक कसे मृत्युमुखी पडतात. कोरोना हा जो विषाणू होता तो कुठून आलेला होता? वायूमध्ये आलेला होता, तो हवेमध्ये होता. आणि त्या विषाणूचा परिणाम, तो विषाणू श्वासाद्वारे शरीरामध्ये जरी गेला तरी आपण डोळ्यांनी चित्र बघितलेलं आहे की कशा पद्धतीने चांगले मानव काही क्षणामध्ये समाप्त झाले. कशामुळे? कोरोनाच्या विषाणूमुळे. म्हणून विषाणू जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे ते समाप्त होण्यासाठी यज्ञ होणं ही फार गरजेचं आहे. आणि असा जगत कल्याणासाठी यज्ञ करणारे शौनकादिक ऋषी यज्ञ करतायत. किती दिवस म्हणतात त्याची कोणतीही तिथी नाही, अनंत काल, जेवढा कालावधीपर्यंत यज्ञ करता येईल तेवढ्या कालावधीपर्यंत. पण असा यज्ञ होत असताना त्यांना वाटलं की पहाटेपासून दुपारपर्यंत यज्ञ होतोय, पण उरलेला अर्धा वेळ व्यर्थ वाया जातो. मग उर्वरित दिवसामध्ये, अर्ध्या दिवसामध्ये काय करायचं? 88,000 संत आपापसामध्ये चर्चा करू लागले की उरलेल्या अर्ध्या दिवसामध्ये आपण सत्संग करूया. आता सत्संग जर करायचा असेल तर त्याच्यासाठी कुणीतरी ज्ञानी वक्ता असावा लागतो. त्यांच्या मुखातून ज्ञान बाहेर पडलं की ते कानाद्वारे श्रवण करता येत. अशा वेळेस त्या ठिकाणी एक महान ज्ञानी वक्ता आले आणि ते आहे श्री सूतजी महाराज. श्री सूतजी महाराजांचं आगमन झाल्याबरोबर शौनकादिक ऋषी जागेवर उभे राहिले आणि त्यांनी हात जोडून नमस्कार केले. श्री सूतजी महाराज की जय, श्री सूतजी महाराज की जय, श्री सूतजी महाराज की जय. सूतजी महाराज नैमिषारण्यामध्ये का आलेले होते? याचं कारण यज्ञ चालू होता, त्या यज्ञाचं दर्शन करण्यासाठी आलेले होते. म्हणजे शिव महापुराण सांगणारे श्री सूतजी हे दार्शनिक सूत आहेत, वयाने कमी आहेत. 88,000 शौनकादिक ऋषी वयाने अधिक आहेत आणि श्री सूतजी महाराज वयाने कमी आहेत. तरीही वयाने कमी असणाऱ्या श्री सूतजी महाराजांना बघितल्याबरोबर सगळे जण उठून उभे राहिले आणि हात जोडून नमस्कार केला. याचं कारण श्री सूतजी महाराज हे व्यासजींचे शिष्य आहेत. श्री सूतजी महाराजांवर व्यासजींची कृपा आहे. श्री सूतजी महाराजांनी व्यासजींच्या मुखारविंदातून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पुराण श्रवण केलेले आहे. आणि तत्वज्ञानाचं जे तत्वज्ञान आहे
ते तत्वज्ञान श्री शुकदेवजींच्या मुखारविंदातून श्रवण केलेलं आहे. श्री शुकदेवजींची कृपा, श्री वेदव्यासजींची कृपा, ज्याचा परिणाम श्री सूतजी महाराज यांना माहीत आहे की माझं जे पूजन केलं जातंय किंवा माझा जो सत्कार केला जातोय याचं कारण मी नाही तर मी व्यासजींचा शिष्य आहेत म्हणून माझं पूजन केलं जातं. त्या श्री सूतजी महाराजांच्या पुढे शौनकादिक ऋषींनी हात जोडलेले आहेत आणि शौनकादिक ऋषी सूतजी महाराजांना म्हणतायत, महात्मन, आतापर्यंत तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या कथा सांगितलेल्या आहेत. कधी तुम्ही भगवान विष्णूची कथा सांगितली, कधी तुम्ही भागवत सांगितलं, कधी देवी भगवतीची आराधना कशी करावी, देवी भगवतीची कृपा कशी प्राप्त करून घ्यावी, त्या देवी भगवतीचं स्वरूप कसं आहे याचं वर्णन करत असताना देवी भागवत पुराण सांगितलेलं आहे. परंतु आमची विनंती आहे की यावेळेस तुम्ही आम्हाला भगवान महादेवाची प्राप्ती होईल आणि सर्व सारांचं सार, वेदाचा सार जे असेल, असं ज्ञान जे असेल ते तुम्ही आम्हाला सांगा, ही विनंती केलेली आहे शौनकादिक ऋषींनी सूतजींना. का विनंती करताय त्याचं कारण सूतजींमध्ये ज्ञान आहे. सूतजी महान आहेत, ज्ञानी आहेत, विद्वान आहेत आणि त्यांच्यावर गुरुकृपा आहे. एक लक्षात ठेवा, काही जण पुराणांचं पाठ पाठांतर करून श्रवण करून वक्ता बनू शकतात, ज्ञान सांगू शकतात. परंतु असे वक्ता जे पाठ पाठांतर केलेलं आहे, असे वक्ता जर ज्ञान सांगू लागले तर ते ज्ञान सांगत असताना कदाचित जगत प्रभावित होतंय, जगताला आश्चर्य होतं, लोक टाळ्याही वाजवतील, परंतु त्या व्यक्तीने ज्ञान दिल्यानंतर ते ज्ञान समोरच्याचा उद्धार कधीही करू शकत नाही. कारण गुरु कृपेतून ते ज्ञान प्राप्त झालेलं नाही. जे ज्ञान गुरु कृपेद्वारे प्राप्त होत आहे, जे ज्ञान गुरूंच्या मुखातून प्राप्त झाल्यानंतर आपल्याला मिळतंय, ते ज्ञान मिळाल्यानंतर जो वक्ता लोकांच्या समोर ज्ञान ठेवतोय तो वक्ता जगताचं कल्याण करू शकतो. कारण त्याच्यावर गुरु कृपा झालेली असते. म्हणून म्हणतायत, गुरु विना अनुभव कैसा कळे, गुरु विना अनुभव कैसा कळे, गुरु विना अनुभव कैसा कळे, गुरु विना अनुभव कैसा कळे. पावे विन देव न कळे संदेव, पावे विन देव न कळे संदेव, गुरु विना अनुभव कैसा कळे, गुरु विना अनुभव कैसा कळे. भावे विन देव न कळणे संदेह, भावे विन देव न कळणे संदेह, गुरु विना अनुभव कैसा कळे, गुरु विना अनुभव कैसा कळे. ज्ञानोबाराय म्हणतायत की गुरु कृपेद्वारे प्राप्त झालेलं ज्ञान जे आहे ते ज्ञान दार्शनिक ज्ञान असतं. ते ज्ञान हे कृपेमुळे प्राप्त झालेलं ज्ञान असतं आणि असं ज्ञान प्राप्त करून जो वक्ता जगाला ज्ञान सांगतोय तोच वक्ता जगत कल्याण करू शकतो. श्री सूतजी महाराज
यांना गुरु कृपेने प्राप्त झालेलं ज्ञान आहे. म्हणून सूतजी महाराजांना माहित आहे हे स्वागत आणि सत्कार जो होतोय हा माझा नाही तर माझ्या गुरु कृपेचा परिणाम आहे. म्हणून माझा स्वागत सत्कार झाला. कारण सूतजी हे वयाने शौनकादिकांपेक्षा कमी आहेत, तरीही श्री सूतजींचा सत्कार केलेला, त्यांना उच्च आसनावर बसवलेलं आहे. आणि श्री सूतजी महाराज शौनकादिक ऋषींना शिव महापुराण कथा सांगू लागलेले आहे. जे शिव पुराण म्हणजे वेदाचा सार आहे. वेद काय आहे? वेद अपौरुषीय आहे. वेद म्हणजे जगामध्ये सर्वोच्च ज्ञान जे आहे ते वेदामध्ये आहे. आणि वेद कसे आहे तर म्हणतात भगवान परमात्म्याच्या श्वासातून उत्पन्न झालेले आहे. वेद कसे आहे म्हणतात वेद अनादी आहे. ज्याला आदी नाही त्याला म्हणतात अनादी. कसे आहेत वेद? आपल्याला जर विचारलं तुमचा जन्म कधी झाला, आपण लगेच तारीख सांगणार. आपल्याला जर विचारलं तुम्ही किती वय असताना भोजन करायला लागलात, तेही आपल्याला सांगता येईल. कोणी म्हणेल की मी 1 वर्षाचा झाल्याबरोबर सुरू केलं होतं. कोणी म्हणतील की 1.5-2 वर्षाचा झाल्यानंतर मी जेवायला लागलो. आपल्याला तेही सांगता येईल. तुम्ही कोणत्या दिवसापासून शाळेत गेलात, आपल्याला कदाचित तेही सांगता येईल. पण आपल्याला जर विचारलं तुम्ही कधीपासून श्वास घेतायत, सांगता येईल का? आपण एकच उत्तर देणार, जेव्हापासून आईच्या गर्भामध्ये आम्ही होतो तेव्हापासूनच आमचे श्वास सुरू. कारण श्वास तिथूनच सुरू होत आहेत. आईच्या गर्भाला जर तपासलं डॉक्टरांनी तर छातीचे बाळाचे ठोके कसे आहेत हे लगेच पेपरामध्ये उमटून येतं की किती बाळाचे ठोके चालू आहेत, कमी आहे की जास्त आहे. म्हणजे ज्या अर्थी बाळाचे ठोके ओळखता येतात त्या अर्थी आपले श्वास तेव्हापासूनच सुरू झालेले आहे. म्हणजे ते कधी सुरू झाले हे आपल्याला सांगता येत नाही. तसं वेद केव्हापासून आहे हे सांगता येत नाही. कारण भगवान परमात्मा आदी आहे, अनंत आहे. आणि त्या भगवान परमात्म्याचा श्वास म्हणजे वेद आहे. आणि त्या वेदाचा सार म्हणजेच महापुराण आहे. त्या वेदाचा सार आहे महापुराण. आणि या महापुराणामध्ये काय आहे हे जाणून घेण्यासाठी शौनकादिक ऋषी सूतजींना म्हणतायत हे महात्मन, हे सूत महाप्राज्ञ सर्व सिद्धांतवीत प्रभो, आख्याही में कथा सारो पुराणानां विशेषता. शौनकादिक ऋषी म्हणतायत हे सूतजी महाराज, तुम्ही कसे आहात? महाप्राज्ञ. प्रज्ञा म्हणजे बुद्धी. तुम्ही महान आहात, बुद्धिवान आहात. का? कारण सर्व सिद्धांतविद प्रभू, तुम्हाला सर्व वेदाचा सिद्धांत माहित आहे, सर्व वेदाचा सार माहित आहे. म्हणून आमची तुम्हाला विनंती आहे, आख्याही में कथा सारम. तुम्ही आम्हाला कथा सांगा, पण काय सांगा म्हणतात त्या कथेचं सर्व सार सांगा. महाराज आम्हाला वेदाचा सार सांगा, म्हणजे जे महत्वाचं आहे ते तुम्ही सांगा. आणि काय सांगा? पुराणानां विशेषतः, जे विशेष पुराण आहे, जे शिव पुराण आहे ते आम्हाला श्रवण करायचं आहे. तुम्ही ते आम्हाला सांगा. पुराण सांगू नका, तर पुराणाचं सार सांगा. वेदाचं जे महत्वाचं असेल, सार असेल, ज्ञान असेल ते तुम्ही आम्हाला सांगा. म्हणजे सगळं काही सांगू नका. तुमच्याकडे भरपूर ज्ञान आहे, ते ज्ञान सर्व सांगू नका. त्याच्यातलं जे महत्वाचं आहे ते ज्ञान तुम्ही सांगा. जसं जेवायला बसल्यानंतर बरेच जण म्हणतात की वाढताना सार वाढ, तरी वाढ, खालचं वाढू
म्हणजे जे महत्वाचं आहे वरचं आहे तेवढं तू वाढ, बाकीचं वाढू. तसं सगळं ज्ञान तुमच्यामध्ये आहे, ते सर्व ज्ञान देऊ नका. आम्हाला कथासारम, कथेचं सार सांगा. जेव्हा ही विनंती केली त्यावेळेस श्री सूतजी महाराजांना आनंद झाला. श्री सूतजी महाराज म्हणतायत, धन्य आहात तुम्ही की तुम्हाला वेद शास्त्र पुराण जे आहे ते श्रवण करण्याची लालसा तुमच्या अंतःकरणामध्ये आहे. वेद शास्त्र जे श्रवण करण्यासाठी प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये लालसा असू शकत नाही. ज्याचं अंतःकरण पवित्र आहे, जे भगवत भक्त आहेत, ज्यांना ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा आहे, जे मुमुक्षु आहेत, त्यांनाच इच्छा असते कथा कीर्तनामध्ये येण्याची, शास्त्र श्रवण करण्याची, ज्ञान जाणून घेण्याची. म्हणून म्हणतायत की तुम्ही धन्य आहात. का? कारण तुम्ही भगवत भक्त आहात. जगामध्ये अनेक लोक असतात, परंतु प्रत्येकाला स्वतःचा उद्धार व्हावा असं वाटत नाही. जसं गावामध्ये लोकसंख्या भरपूर आहे, परंतु या गावामध्ये कितीही जरी लोकसंख्या असली तरी सगळेजण या ठिकाणी येऊन बसलेले नाही. ज्यांचं भाग्य उदयाला आलेलं आहे, ज्यांच्यावर मनाची कृपा झालेली आहे, ज्यांना वाटतंय की त्या ठिकाणी बसल्यानंतर 4 शब्द चांगले कानावर पडतील, 2-3 तास का असेना आपल्याकडून परमार्थ घडेल, आपल्याला ज्ञान प्राप्त होईल, तेच या ठिकाणी येऊन बसलेले आहे. बाकीचे घरी कामं नसतील तरी सुद्धा काही झोपा काढतायत, काही टीव्ही समोर बसले, काही मनोरंजन करतायत, परंतु सगळेजण या ठिकाणी आलेले नाही. म्हणून धन्य आहे ते जीव की ज्यांना भगवान परमात्म्याची कथा श्रवण करण्याची आवड अंतःकरणामध्ये आहे. जन्मो जन्मयामी बहु पुण्य केले, 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 जन्मो जन्मयामी. माया विठ्ठले कृपा केली, देवाया विठ्ठले कृपा केली, जन्मो जन्मयामी बहु पुण्य केले, जन्मो जन्मयामी बहु पुण्य केले, जन्मो जन्मयामी. देवाया विठ्ठले कृपा केली, देवाया विठ्ठले कृपा केली, जन्मो जन्मयामी बहु पुण्य केले, जन्मो जन्मयामी बहु पुण्य केले, जन्मो जन्मयामी. तुकोबराय म्हणतायत भगवान परमात्म्याची भक्ती, भगवान परमात्म्याची आवड आमच्यामध्ये का निर्माण झाली? कारण जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. ज्याने मागच्या जन्मी चांगलं कर्म केलेलं आहे, पुण्य केलेलं आहे, या जन्मी त्याला नरदेह प्राप्त होतोय आणि भगवान परमात्म्याची भक्ती त्याच्या अंतःकरणामध्ये जागृत होते. तो व्यक्ती धन्य आहे ज्याला देवाच्या आवड आहे, भक्ती परमार्थ करण्याची आवड आहे. त्यावेळेस जे शौनकादिक ऋषी सूतजींच्या समोर बसले, सूतजी उच्च आसनावर बसलेले होते. शौनकादिक ऋषींनी 5 प्रश्न विचारलेले आहेत श्री सूतजी महाराजांना. पहिला प्रश्न विचारलेला आहे, म्हणतात वास्तविक विवेकाची प्राप्ती कशाने होईल? विवेक म्हटलेला नाही, वास्तविक विवेक शब्द वापरलेला आहे. कारण मनुष्यामध्ये जो विवेक असतो तो वास्तविक विवेक असेल असं नाही.
कधी कधी काही लोकांमध्ये बनावटी विवेक असतो. बनावटी विवेक म्हणजे काय? कधी घरामध्ये जर कोणी विशेष व्यक्ती आली तर त्या व्यक्तीला वाटावं की घरातले लोक सगळे चांगले आहेत, हे दाखवण्यासाठी काही जण एकदम चांगले वागतात. त्याला म्हणतात बनावटी विवेक. दुसऱ्या प्रकारचा विवेक असा असतो की इच्छा नसताना सुद्धा लादून जो प्राप्त झालेला, मजबुरीने प्राप्त झालेला विवेक असतो, तो विवेक. उदाहरणार्थ, घरामध्ये लहान मुलं असतील आणि त्यांना जर सांगितलं, बघा आपल्या घरामध्ये पाहुणे येत आहेत आणि पाहुणे आल्यानंतर जर तुम्ही गोंधळ केला तर पाहुणे गेल्यानंतर तुम्हाला फटके बसतील. किंवा काही वेळेस असं सांगितलं जातं की आता आपल्याकडे पाहुणे येणार आहे, तुम्ही जर शांत बसले तर पाहुणे गेल्यानंतर प्रत्येकाला 5-5 कॅडबरी आणि भरपूर चॉकलेट मिळतील. असं जर मुलांना सांगितलं तर मुलं काय करतायत? पाहुणे आल्यानंतर अजिबात गडबड गोंधळ करत नाही, म्हणजे मजबुरीने इच्छा नसताना सुद्धा शांत बसतायत. कशामुळे? की पाहुणे गेल्यानंतर एकतर चॉकलेट मिळेल, नाहीतर फटके तरी. म्हणून तो प्राप्त झालेला विवेक असतो. काही विवेक कसा असतो? स्वार्थपरक विवेक असतो. स्वार्थपरक विवेक कसा असतो? एखादा व्यक्ती ज्याने तिकीट घेतलेलं असेल आणि उभा असेल आणि जेव्हा तो मत मागायला येतो, मत मागायला आल्यानंतर तो प्रत्येकाच्या पाया पडतो. मग तो असं कधीही कुणालाही बघत नाही, हा लहान आहे, मोठा आहे, गरीब आहे की श्रीमंत आहे, ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, वैश्य आहे, क्षुद्र आहे, काहीही बघत नाही. जो दिसला त्याच्या पुढे हात जोडतोय आणि मान खाली. त्याच्यामध्ये हा जो विवेक आलेला असतो, हा कशामुळे आलेला असतो? स्वार्थ आहे म्हणून. परंतु शौनकादिक ऋषी म्हणतायत असा स्वार्थपरक, मजबुरीने प्राप्त झालेला आणि बनावटी विवेक नाही, जो खरा विवेक आहे, वास्तविक विवेक आहे, तो विवेक कशाद्वारे प्राप्त होईल? पहिला प्रश्न विचार. दुसरा प्रश्न विचारलेला आहे, मनुष्याला स्वतःचे दोष कसे दिसतील किंवा दोष दूर करण्यासाठी मनुष्याने काय केलं पाहिजे? मनुष्याला स्वतःचे दोष केव्हा दिसतायत? म्हणतात मनुष्याला स्वतःचे दोष दिसतायत जेव्हा तो कथा कीर्तनामध्ये जातोय, सत्संगामध्ये जातोय, त्यावेळेस त्याला स्वतःचे दोष दिसतायत. कारण सत्संग काय आहे? दर्पण आहे. सत्संग दर्पण म्हणजे आरसा. कथा कीर्तनामध्ये येऊन बसले तर आपल्याला दिसतंय आरशासारखं की आपण खरोखर परमार्थिक आहो की नाही, भक्त आहे की नाही, सत्संगी आहे की नाही. जे खरं आपलं स्वरूप आहे ते कथा कीर्तनाद्वारे दाखवलं जातं. थोरा मन दर्पण केलाय रे, थोरा मन दर्पण केलाय रे, मन दर्पण केलाय रे, तोरा मन दर्पण केलाय हो थोरा मन दर्पण केलाय रे, थोरा मन दर्पण केलाय रे.
कथा कीर्तनामध्ये आले की या ठिकाणी आल्यानंतर आपलं मनच आपल्याला सर्व श्रवण केल्यानंतर दाखवतं की आपण नेमकी कसे आहोत। तेव्हा आपल्याला समजतंय की आपल्यामध्ये दोष किती आहे। या दोषांचं दर्शन मनुष्याला झालं पाहिजे। जर दोष दिसले नाही तर मनुष्य ते बाजूलाही करणार नाही आणि ते दूर केले नाही तर मनुष्य सुधारणार नाही आणि सुधारणार नाही तर त्याचा उद्धारही होणार नाही। म्हणून आपल्याला आपले दोष समजले पाहिजे, दिसले पाहिजे, तेव्हा आपण ते दूर करणार। मनाचे दोष, आतले दोष हे फार त्रासदायक असतात। आपल्या घरामध्ये आपण गेलो अचानक आणि आपण जर बघितलं की घरामध्ये साप घुसलेला आहे, विंचू आलेला आहे, ते दिसल्यानंतर आपण असं म्हणणार का जाऊ द्या काढू उद्या परवा? म्हणणार काढू सुट्टीच्या दिवशी, नंतर काढू, नंतर काढू म्हटल्यानंतर कधी आपल्याला ते बाहेर काढतील कायमचे सांगता येत। ते एवढे घातक नाही, एवढे मनाचे आतले दोष घातक आहेत। घरामध्ये जर पाईपलाईन असेल आणि त्याच्यामध्ये काही अटकलेलं असेल, कचरा अटकलेला असेल तर आपण लगेच बोलवलं जातं प्लंबरला आणि लगेच ते स्वच्छ केलं जातं। घरामध्ये दुर्गंध यायला नको, काही अटकायला नको म्हणून लगेच ते दूर केलं जातं। किंवा आपल्या शरीरामध्ये जर काही ब्लॉकेज झालेले असतील, आत जर काही अडथळे झाले असतील, आपल्याला ज्या दिवशी कळालं आपण त्याच दिवशी दवाखान्यात जाणार। मग दिवाळीचा जरी दिवस असला तरी मागे पुढे बघणार, कारण त्या ब्लॉकेजने कधी झटका येईल आणि कधी आपण संपणार। पण तेही एवढे कठीण नाही, एवढे आतले विकार अतिशय कठीण आहे, वाईट आहे, ते आपल्याला दिसले पाहिजे। म्हणून ते दोष आपल्याला कसे दिसतील हा दुसरा प्रश्न विचारलेला आहे शौनकादिक ऋषी। तिसरा प्रश्न विचारलेला आहे, ज्याचा आसुरी स्वभाव आहे अशा मनुष्यामध्ये दैवी गुण कसे उत्पन्न होते? बऱ्याच जणांचे स्वभाव हे आसुरी स्वभाव असतात। आसुरी स्वभाव म्हणजे कसं? जे कधीही चांगले विचार करत नाही, जे कधीही चांगलं कार्य करत नाही, चांगलं बघूनही ज्यांना कधीही चांगलं खपत नाही, जे चांगलं करणाऱ्यालाही चांगलं म्हणत नाही, जे चांगलं करणाऱ्याला चांगलं करू देत नाही, असा व्यक्ती जो आहे तो आसुरी स्वभावाचा व्यक्ती आहे। त्याचा आसुरी स्वभाव जाऊन, त्याचे वाईट विचार जाऊन त्याचे चांगले आणि दैवी गुण त्याच्यामध्ये कसे उत्पन्न होतील हा तिसरा प्रश्न विचारलेला आहे। चौथा प्रश्न विचारलेला आहे, पवित्रालाही पवित्र करण्याचं साधन कोणतं आहे? आता पवित्राला पवित्र करायची काय गरज आहे? गंगा पवित्र आहे, तिला पवित्र करायची काही गरज आहे का? पण पवित्राला पवित्र करणं हा जो प्रश्न विचारलेला आहे हा तुमच्या सारख्यांसाठी नाही, हा आमच्या सारख्यांसाठी विचारलेला प्रश्न आहे। कारण साधू संत महात्मे असतील, कथावाचक कीर्तनकार असतील, हे जेव्हा जगतामध्ये फिरतायत तेव्हा जगतामध्ये फिरत असताना, लोकांमध्ये जात असताना कधी कधी लोकांच्या संगतीमध्ये राहून त्यांचेही काही विकार त्यांच्यामध्ये उत्पन्न होतात, त्यांचेही विचार मलिन किंवा दूषित होऊ शकतात। अशा वेळेस त्यांच्यासारख्या अशा लोकांनी काय केलं पाहिजे याच्यासाठी हा प्रश्न आहे, पवित्राला पवित्र करण्याचा उपाय कोणता, साधन काय आहे? पाचवा प्रश्न विचारलेला आहे की भगवान शिवजींची प्राप्ती कशाने होईल? जेव्हा हे 5 प्रश्न विचारलेले आहेत, सूतजी महाराज या 5ही प्रश्नांचे जे उत्तर आहेत हे सर्व उत्तर श्री शिव महापुराणामध्ये देतात। याचं उत्तर म्हणजे सत्संग आहे। मनुष्याचे विकार दूर करण्याचं साधन सुद्धा सत्संग आहे। अंतरातले विवेक जागृत करण्याचं साधन सुद्धा कथा कीर्तन आहे। मनुष्यामधले दैवी गुण जागृत करण्याचं साधन सुद्धा सत्संग आहे। आणि महादेव कशाने प्राप्त होतील, ते कसे आहेत
याचं वर्णन सांगत असताना शिव महापुराण सांगतायत. आणि हे पुराण सांगण्याच्या आधी, या पुराणाच्या प्रारंभी श्री सुतजी महाराज म्हणतायत की मी शिव महापुराणाचं महात्म्य सांगतो. प्रत्येक ग्रंथाच्या सुरुवातीला त्या ग्रंथाचं महात्म्य सांगितलं जातं. का? कारण त्या पुराणाचं श्रवण केल्यानंतर आपल्याला काय काय मिळणार आहे, ते पुराण किती महत्वपूर्ण आहे, किती जगदोद्धारक आहे, किती महत्वाचं आहे, हे महात्म्यामध्ये सांगितलं जातं. प्रत्येक ग्रंथाच्या सुरुवातीला महात्म्यच का असतं? याचं कारण कदाचित त्या काळातल्या महात्म्यांनी विचार केलेला असेल की भविष्यामधले कलियुगातले जीव अतिशय स्वार्थी आहेत, काही मिळाल्याशिवाय काही करत नाही. जर पहिल्याच दिवशी आणि पहिल्याच पानामध्ये काय काय शिवपुराणाने प्राप्त होईल हे जर पहिल्याच दिवशी ग्रंथाच्या सुरुवातीला सांगितलं की पाप जातील, ताप जातील, दुःख जाईल, पुण्य मिळेल, उद्धार होईल, एवढं पहिल्याच दिवशी जर लिस्ट सांगितली तर लोक म्हणतील इथून पुढचे दिवस कथा ऐकायला यायला काही हरकत, 3-3, 4-4 तास पाठ दुखवायला काही हरकत नाही. म्हणून आधी ग्रंथाच्या प्रारंभी महात्म्य सांगितलं जातं. शिव महापुराणाचं महात्म्य हे शिवपुराणामध्ये आलेलं नाही, तर ते महात्म्य दुसऱ्या ग्रंथांमधून घेतलेलं आहे. म्हणून कुणीही स्वतःची बढाई कधी सांगत नाही, स्वतःचं महत्व, स्वतःचं महात्म्य कुणीही स्वतः सांगत नाही. जो स्वतःची स्तुती स्वतः करतोय तो दोषी समजला जातो, मूर्ख समजला जातो. स्वतःचे गुण कधीही स्वतः वर्णन करायचे नसतात, तर आपण काय करतोय हे बाकीच्यांनी वर्णन करायचं असतं. दुसरे लोक आपले गुण वर्णन करतील. तसं शिव महापुराण याचं वर्णन शिव महापुराणामध्ये आलेलं नाही, तर ते दुसऱ्या ग्रंथांमधून स्कंद पुराणामधून घेतलेलं आहे. कारण म्हणतात बडो बडाई ना करे, बडा न बोले बोल, हैरा मुख से ना कहे की लाख हमारा मोल. मोठे कधीही स्वतःची बडाई करून सांगत नाही. हिऱ्याला सांगावं लागत नाही माझी किंमत काय आहे, त्याच्यातले गुणच सांगतायत की त्याची किंमत किती मोठी असते. तसं शिव महापुराण याच्यातलं महात्म्य हे इतर दुसऱ्या ग्रंथांमधून घेतलेलं आहे. आणि त्या महापुराणाचं महात्म्य सांगत असताना 2 दृष्टांत दिलेले आहेत. एक दृष्टांत सांगतायत की शिव महापुराण हे किती महत्वपूर्ण आहे. तर म्हणतात एक नगर होतं, किरात नगर. त्या किरात नगरामध्ये एक ब्राह्मण राहत होते. त्या ब्राह्मणाची स्थिती कशी होते? शौनकादिक ऋषींना श्री सूतजी महाराज सांगतायत, आसित किरात नगरे ब्राह्मणो ज्ञान दुर्बला, दरिद्रो रसविक्रेता, वेद धर्म परान्मुखा. एक ब्राह्मण राहत होते. कोण आहे? म्हणतात देवराज नावाचे ब्राह्मण होते. किरात नगरामध्ये राहत आहेत. आसीत किरात नगरे ब्राह्मणो ज्ञान दुर्बला. ज्ञान दुर्बल म्हणजे धर्माच्या उलट, धर्माच्या विरुद्ध आचरण करणारे ते ब्राह्मण होते. नावाच्या अतिशय विरुद्ध. नाव चांगलं होतं देवराज, परंतु कार्य होतं अतिशय वाईट. जे दुराचारी होते, वाईट कार्य करणारे होते, व्यसनी होते, भगवत भक्त नाही. आणि असे जेव्हा ते राहत होते त्यावेळेस त्यांचं जीवन कसं होतं? जर कुणाला बघितलं तर त्यांच्या घरी जायचं, त्यांचं धन हडप करायचं, लोकांना फसवायचं, मग धनार्जन करायचं. असं कार्य करणारे देवराज ब्राह्मण.
एक दिवस जेव्हा बाहेर फिरायला गेले, ते एका तलावाच्या किनारी जेव्हा फिरत होते त्यावेळेस त्यांनी एक स्त्रीला बघितलं. सुंदर स्त्रीला बघितल्यानंतर देवराज ब्राह्मणाने त्या स्त्रीला स्वगृही आणलं. तिला आपलं बनवण्याचा प्रयत्न केला. कुमार्ग कामी त्या वाईट स्त्रीला घरी आणल्यामुळे घरातले आई वडील पत्नी त्याला अतिशय वाईट बोलायला लागले की तू वाईट काम तर करतच होता, परंतु वाईट स्त्रीला सुद्धा घरी घेऊन आला. याच्याने काय होईल तर तुझी बदनामी होईल. आई वडील अतिशय दुःखी झाले, पत्नी अतिशय दुःखी झाली. आई वडील समजवायला लागले, बाबा रे हे तू काय करतोस, तू वाम मार्गाला लागलेला आहे. आई वडील पश्चाताप करू लागले की आपल्या पोटी हा कसा जन्माला आलेला आहे, एवढा वाईट मुलगा. एक लक्षात ठेवा, आई वडिलांच्या पोटी वाईट मुलगा का जन्माला येतो, त्याचं कारण मागच्या जन्मी केलेलं पाप कर्म, पहिलं कारण. दुसरं कारण, बालक गर्भामध्ये असताना आईने वाईट विचार केलेले असतील, वाईट कार्य केलेलं असेल तर मुलं सुद्धा तशा पद्धतीने वाईट जन्माला येतात. तिसरं कारण सांगितलेलं आहे, मुलं जन्माला आल्यानंतर त्या मुलांवर जर संस्कार नीट घातले नाही तर मुलं वाईट जन्माला येतात. कधी कधी घरातल्या मोठ्यांचेच संस्कार चांगले नसतात म्हणून मुलं वाईट जन्माला येतात. घरातले मोठेच जर खोटं बोलत असतील तर मुलं सुद्धा खोटं बोलतात. आणि आता खोटं बोलण्यासाठी कुणाला सांगायची गरज नाही, प्रत्येकाकडे एक यंत्र आहे. कोणतं? मोबाईल. फोन केला कुठे आहात तर ते म्हणतात की मी इथेच आहे ना, आणि असतात दुसऱ्या गावाला. एकदा एक लहान बालक घरामध्ये होते. वडिलांनी दुसऱ्यांकडून उसने पैसे घेतलेले होते. पैसे वापस देईल म्हणून 15 दिवस सांगितले होते. महिने 2 महिने होऊन गेले तरीही पैसे दिले नाही. ज्याचे पैसे अटकलेले होते तो पुन्हा पुन्हा फोन करत होता. त्याचा नंबर बघितला आणि वडिलांनी काय केलं, फोन उचलून मुलाच्या हातामध्ये दिला आणि कानामध्ये हळूच सांगितलं होतं, सांग की माझे बाबा घरात नाही. त्या मुलाने जसा मोबाईल घेतला, कानाला लावला आणि लगेच उत्तर दिलं, माझे बाबा सांगतायत की ते घरामध्ये नाहीत. काय सांगितलं? माझे बाबा सांगतायत की ते घरामध्ये. त्याला माहित नाही की हे मला खोटं बोलायला लावतात. पण मोठा झाल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की घरातले मोठेच जर खोटं बोलताय तर आपल्याला खोटं बोलायची काही हरकत. जसे घरातले श्रेष्ठ ज्येष्ठ असतात तशाच पद्धतीने कनिष्ठ सुद्धा आचरण करत असतात. गीतेमध्ये भगवान परमात्मा म्हणतायत, यद्यदाचरती श्रेष्ठ तत् देवेतरो जना स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. घरातले ज्येष्ठ जसे आचरण करतात त्याचं बघून बघूनच कनिष्ठ सुद्धा आचरण करतात. घरामध्ये आजी आणि आजोबा टीव्ही बघण्यासाठी रिमोट साठी भांडणं करत असतील तर नातू काय करतील तेही त्यांचं बघतात. आणि जर घरातले बाबा गळ्यामध्ये माळ असेल, पहाट झाल्यानंतर देवपूजा करत असतील, सूर्याला तुळशीला पाणी घालत असतील, बुक्का लावत असतील, मारुती मंदिरामध्ये दर्शनाला येत असतील तर छोटासा नातू नेमकाच चालायला लागला तरी बाबांचा बोट धरून धरून मंदिरामध्ये येतो. बाबांनी टाळ्या वाजवल्या की तोही टाळ्या वाजवतो. बाबांनी माळ घातली की तोही म्हणतो, बाबा मला असं आणून द्या. कसं? असं आणून द्या. तोही माळ घालतो. बाबांनी तिलक लावला की तोही म्हणतो मलाही लावून द्या. म्हणजे त्याला वळण तिथून लागतं. म्हणून कधी कधी संस्कार जर योग्य नसतील तर त्याचा परिणाम घरामध्ये मुलं वाईट जन्माला येतात. आई वडील अतिशय दुःखी झाले, मुलाला समजावतायत, बाबा रे तू फार वाईट कामं करतोय.
अनेक लक्षात घ्या, मुलं बिघडले की सगळ्यात मोठं दुःख आई वडिलांना होत असतं. आई वडील विचार करतायत, अशी मुलं जन्माला येण्यापेक्षा आम्ही मेलो कसे नाही. कधी कधी तेच आई वडिलांना वाटतं की असा मुलगा जन्माला येण्यापेक्षा मी वांग राहिले असते आणि निपुत्रिका मी राहिलो असतो तर बरं झालं असतं. कमीत कमी लोक एवढं तरी म्हटले असते यांना काही झालं. पण मुलं वाईट निघता कामा नये. वाईट मुलं निघले की जगामध्ये नाव बदनाम होतं. कष्टाने कमवलेला पैसा हा वाईट मार्गाने वापरला जातो. मुलं वाईट निघले की शेजारचे चांगले म्हणत नाही. मुलं वाईट निघले की घरचे चांगले म्हणत नाही. मुलं वाईट निघले की नातेवाईक चांगले निघत नाही. मुलं वाईट निघले की बायको चांगलं म्हणत नाही. मुलं वाईट निघले की घरातल्यांना बाहेरचे लोक कोणी चांगलं म्हणत नाही. व्यसनी जर आई वडील असतील तर त्या व्यसनी वडिलांच्या मुलांना मुलींना जग मान सन्मान देत नाही. आई वडिलांचं सगळ्यात मोठं दुःख व्यसन प्राप्त झालेले मुले. परिणाम आई वडील दुःखी होते. एकदा की मुलं लहानाचे मोठे झाले ना की त्यांना काहीच करता येत नाही. जोपर्यंत माती ओली असते ना तोपर्यंत त्याला आकार देता येतो. एकदा की माती वाळली की त्या भांड्याला परत आकार देता येत नाही. त्याचा आकार जर बदलवण्याचा प्रयत्न केला तर ते भांड फुटून जाते. म्हणून जोपर्यंत मुलं लहान आहे तोपर्यंत त्यांच्यावर संस्कार घडवायचे. एकदा की ते मोठे झाले की त्यांच्यावर संस्कार घडवता येत नाही. फार महत्वाचं आहे. जसे आई वडील तसे मुलं घडत असतात. एकदा काही मुलं चोरी करत होती. शेतामध्ये आंब्याची चोरी करत होती. शेतकरी धावत पळत आला, त्या मुलांना पकडलं. म्हटले कुणाचे मुलं रे ते? त्यांनी नावं सांगितले. चल तुझ्या बापाकडे नेतो तुला. कुठे तुझे वडील? त्या मुलाने उत्तर दिलं, म्हटले माझे वडील पेरूच्या बागामध्ये पेरू चोरतात. म्हणजे जसे आई वडील तसे मुलं आहेत. कुमार्गगामी मुलं होतात. याच्यासाठी बाल्यावस्थेमध्ये असलेले संस्कार फार महत्वाचे आहेत. एक लहान बालक शाळेमध्ये शिकत असतात. बाल्यावस्थेपासून वेगवेगळ्या वस्तू घरामध्ये आणायच्या. आई काहीच म्हटली नाही. चोऱ्या करता करता कधी पाटी आणली, कधी पेन्सिल आणली, कधी कुणाचं दप्तर आणली. असं करता करता लहानाचा मोठा झाला. त्याला वळण लागलं एक एक वस्तू दुसऱ्याची आणायची. मोठा झाला की कुणाच्या घरामध्ये गेला, मोबाईल दिसला, लक्ष नसताना स्विच ऑफ करून खिशात घातला की आणला. काही दिवसानंतर मोठा चोर झाला, दरोडेखोर झाला. परिणाम चोरी करता करता एक दिवशी पकडला गेला. पोलिसांनी त्याला कारावासामध्ये टाकलं. भरपूर मोठमोठ्या चोऱ्या केल्या, ज्याचा परिणाम त्याला फार मोठा दंड मिळणार. ज्याचा दंडाची घोषणा झाली त्यावेळेस त्याने एकच सांगितलं, मला मृत्यूदंड जरी दिलाय तरी माझी शेवटची इच्छा एक ऐकून घ्या, मला माझ्या आईला भेटायचं. पोलिसांना वाटलं बघा चोर का असेना परंतु आईची माया आहे. शेवटची इच्छा पूर्ण करावी लागते. आईला बोलवलं गेलं. आईला जवळ बोलवलं आणि तो म्हटला, आई इकडे ये, मला तुला काहीतरी सांगायचं. आईच्या डोळ्यात पाणी आलं. आई जवळ गेली. याने आईच्या कानाजवळ तोंड नेल्याबरोबर जसा कडकडीत चावा घेतला. आईचा कान रक्तबंबाळ केला, कानाचा तुकडा पाडला. आई मोठ्याने ओरडायला लागली आणि आई म्हटली, मूर्खा का केलंस तू असं? त्यावेळेस त्या मुलाने उत्तर दिलं, आई जर मी लहान असताना वेगवेगळ्या चोऱ्या करत असताना पहिल्याच दिवशी माझ्या कानपटात जर तू मारली असती तर आज मला हे दिवस बघायला मिळाले नसते. म्हणजे संस्कार मुळापासून घडत असतात. ब्राह्मण वाईट आहे, वाम मार्गी आहे, दुसऱ्यांचं धन लुटणारा आहे. आणि आता तर त्याने काय केलं, परस्त्रीला घरी आणलं. आई वडिलांना आता पश्चाताप होतोय किंवा वेळ गेल्यावर. पण अशा स्थितीमध्ये
त्याने जेव्हा आई वडील नकार देतायत हे बघितलं, स्वतःच त्याने आई वडिलांचा वध केला, पत्नीला समाप्त केलं, पर नारी बरोबर राहू लागला. जोपर्यंत तरुण होता तोपर्यंत ती स्त्री राहिली. एकदा की त्याचं तारुण्य संपलं, तो वृद्ध झाला की ती स्त्री सुद्धा त्याला सोडून निघून गेली. अतिशय दुःखी झाला. आणि अशा स्थितीमध्ये दैववश फिरता फिरता तो तीर्थराज प्रयागामध्ये आला. जेव्हा भटकता भटकता तीर्थराज प्रयाग या ठिकाणी आला, वृद्ध झालेला होता, त्याला ताप आलेला होता. आणि अशा स्थितीमध्ये तो एका शिवालयामध्ये गेला, एका शिव मंदिरामध्ये गेला. आणि महादेव मंदिरामध्ये गेल्यानंतर त्याने त्या ठिकाणी बघितलं की त्या ठिकाणी एक महात्मे कथा सांगत होते, शिव महापुराण कथा सांगत होते. बाहेर पाऊस पडत होता, मंदिरामध्ये बसला, कथा श्रवण करतोय. वृद्ध होता, उठता बसता येत नाही. अशा स्थितीमध्ये तो त्या मंदिरातच बसला. त्याने कथा श्रवण केले. कथा श्रवण करता करता 2-3 दिवस त्या ठिकाणी गेले. आणि त्याला काही कथेची आवड नव्हती, परंतु अनायास त्याच्या कानावर कथा पडली. आणि कथा आपण ठरवून जरी श्रवण केली आणि विना ठरवून जरी श्रवण केले तरी कथा ही फल देतेच. जसं रस्त्यामध्ये विस्तव पडलेला असेल, एखाद्या व्यक्तीचं लक्ष नसेल, तो घाईघाईने पावलं टाकत निघालेला असेल, तर विस्तवावर पाय पडल्यानंतर तो विस्तव असं म्हणत नाही, जाऊ दे याचं लक्ष नाही, याला चटका द्यायचा, असं विस्तव म्हणतोय, असं म्हणत नाही. लक्ष असो किंवा नसो, विस्तवावर पाय पडला तर चटका लागणारच. तसं कथा किंवा भगवान परमात्म्याचं नाव हे स्वतःच्या इच्छेने घ्या, अनावधानाने घ्या, कसंही कानावर पडलं तरी उद्धार करणारच. कथा श्रवण केली आणि कथा श्रवण केल्यानंतर नेमकी त्याचा मृत्यूकाल जवळ आला. आणि मृत्यूकाल जवळ आल्यानंतर यमदूत त्याला घेण्यासाठी आले, कारण जीवनभर पापकर्म केलेलं होतं. शिवगण सुद्धा त्याला घेण्यासाठी आले, कारण तो शिवालयामध्ये बसलेला होता, शिव पुराण कथा श्रवण करत होता. आणि कथा श्रवण करता करता त्याच्या देहातून जसे प्राण निघाले, तसं जे शिव दूत होते ते आले आणि त्यांनी आत्मा घेतला आणि ते जाऊ लागले. यमदूत म्हटले, वेडे आहात का? याने जीवनभर कधी चांगलं कार्य केलं नाही, याचा आत्मा आम्हाला नरकामध्ये न्यायचा आहे. शिवगण म्हटले, नाही, याने शिव कथा श्रवण केलेली आहे, हा शिव मंदिरामध्ये बसलेला आहे, कथा श्रवण करता करता याच्याकडून पुण्य कर्म घडलेलं आहे, म्हणून याचा उद्धार झालेला आहे आणि याला आम्ही शिवलोकामध्ये नेतोय. म्हणून त्याचा आत्मा शिवलोकामध्ये नेला गेला. आणि त्या ठिकाणी शिवलोकामध्ये नेल्यानंतर त्याला भगवान महादेवाचं दर्शन घडलं आणि तो त्या ठिकाणी मुक्त झालेला आहे. अशा वेळेस श्री सुतजी महाराज म्हणतायत, धन्य आहे शिवपुराण कथा की ज्याने जीवनभर पाप कर्म केल्यानंतर सुद्धा शिवपुराणाच्या श्रवणाने मनुष्याचा, जीवात्म्याचा उद्धार करणारी ही कथा आहे. म्हणून सुतजी महाराज म्हणताय, धन्या शिवपुराणस्य कथा परम पावनी, यस्या श्रवण मात्रेण पापीयनपि मुक्तिभाग. यस्या श्रवण मात्रेण पापीयनपि मुक्तिभाग. पापी जीवात्म्याला मुक्त करणारी ही शिव कथा आहे. यानंतर शौनकादिक ऋषी म्हणतायत, खरोखर शिवकथा अतिशय धन्य आहे. शौनकादिक ऋषी म्हणतायत, धन्या धन्या कथा शंभो स्वं धन्यो धन्य एव च, यदा कर्णन मात्रेण शिवलोक व्रजे नरः. शौनकादिक ऋषी म्हणतायत, धन्या 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 कथा शंभोस्त्वं धन्य एव च. किती वेळेस धन्य म्हटलेलं आहे?
धन्या धन्या कथा शंभो स्वम धन्यो धन्य एवच. 4 वेळेस धन्य शब्द वापरलेला आहे. का म्हणतात की भगवान शिवजी धन्य आहेत की जे उद्धारक आहेत. धन्य कोण आहे? ज्यांनी कथेचं आयोजन केलेलं आहे तेही धन्य आहेत. जे कथा सांगतायत तेही धन्य आहेत. आणि जे कथा कानांनी श्रवण करतायत ते सुद्धा धन्य आहेत. म्हणून 4 वेळेस धन्य 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 शब्द वापरलेला आहे. आणि म्हणतात यदा कर्णन मात्रेण शिव लोकम व्रजेन्नरः. अशी शिवकथा श्रवण केल्यानंतर शिवकथेची प्राप्ती होते. दुसरी कथा सांगतायत श्री सूतजी महाराज. श्री शिव महापुराण किती महत्वपूर्ण आहे, किती जगदोद्धारक आहे, याच्यासाठी दुसरा दृष्टांत महात्म्यामध्ये सांगतायत. म्हणतात समुद्र निकटे देशे ग्रामे बाष्कल सज्ञका वसंती यत्र पापिष्टा वेद धर्मोज्जिता जना. एक समुद्राच्या किनाऱ्यावर बाष्कल नावाचं गाव होतं. समुद्र किनारी बाष्कल नावाच्या गावामध्ये महापापी वैदिक धर्माच्या विरुद्ध आचरण करणारे सगळे गावातले लोक नर नारी होते. वेदाच्या विरुद्ध आचरण म्हणजे काय आहे? वेदाच्या विरुद्ध आचरण म्हणजे वेदाने जे सांगितलेलं आहे. काय सांगितलंय वेदाने? मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. वेदाने जे सांगितलेलं आहे, उद्धारासाठी जे उपाय सांगितलेले आहेत, धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चतुर्थ पुरुषार्थ जे सांगितलेलं आहे, हे न करता त्याच्या विरुद्ध जे आचरण करतायत त्यांना म्हणतायत वेद विरुद्ध आचरण करणारे. सर्व लोक पाप कर्म करणारे, व्यभिचारी, दुसंगतीचे, महापापी, कुटील वृत्तीचे आणि पशुबुद्धी असणारे असे महापापी लोक त्या ठिकाणी राहत होते. परंतु असे वाईट लोक, महापातकी लोक जरी त्या ठिकाणी राहत होते तरी देखील त्या गावामध्ये एक जोडी चांगली होती, पती पत्नीची. त्या बाष्कल गावामध्ये बिंदुक नावाचा एक ब्राह्मण आणि त्याची पत्नी चंचुला हे दोघही जण चांगले होते. त्यांनी लोकांना चांगलं समजवण्याचा, शिकवण्याचा भरपूर प्रयत्न केला, परंतु गावातले कुणीही ऐकायला तयार नाही. त्याचं कारण काय आहे? 100 लोकांपैकी 99 बिघडलेले आणि एक जर चांगला असेल तर एकाची ताकद जास्त असेल का 99 लोकांची? 99 लोकांची ताकद जास्त. त्यांच्या पुढे एक व्यक्ती काय ताकद दाखवणार आहे? तसं सगळं गाव वाईट, परंतु एकच पती पत्नीची जोडी चांगली. आणि सगळ्या वाईटांच्या संगतीमध्ये राहत असताना काय झालेलं आहे? म्हणतात की काही दिवसांनी बिंदुक सुद्धा हळूहळू बिघडायला लागला. कारण काय आहे? संगतीचा परिणाम. मनुष्याची जर संगत चांगली असेल तर त्याचं विचार चांगले होत आहे, पवित्र होत आहे, त्याचं वागणं सुधारत आहे, त्याची कृती सुधारते, त्याचं सगळं काही सुधारते. परंतु तो जर वाईटाच्या संगतीत असेल, चांगला व्यक्ती वाईटाच्या संगतीमध्ये एक दिवस जरी गेला तरी सुद्धा तो बिघडू शकतो. म्हणून संगतीच्या बाबतीत म्हणतायत दुसंग सर्वथा त्याज्य. वाईट संग कायमचा त्यागला पाहिजे, सर्वथा त्याज्य. पण दुसंगतीचा परिणाम काय झाला? बिंदुक सुद्धा बिघडले. वाईट संगतीने व्यक्तीमध्ये बदल कसा होतो? एखादा व्यक्ती जर वाईटाच्या संगतीत गेला तर वाईट व्यक्ती काय म्हणतोय? अरे तू तर चांगला आहे, परंतु आज माझ्या सोबत आलेला आहेस ना, माझा मित्र आहेस ना, मित्रा
असताना आज माझा वाढदिवस आहे, तू माझा मित्र आहे, माझी इच्छा पूर्ण करणार नाही, तू काही घेऊ नको, परंतु दुकानापर्यंत तर चल. चांगल्या व्यक्तीला म्हणतोय दुकानापर्यंत तर ये. मला माहित आहे तू काही घेत नाही म्हणून, पण दुकानापर्यंत तरी. दुकानापर्यंत नेलं, दुकानात बस, तू काही घेऊ. बसला दुकानात, लगेच हा म्हणतोय अरे आजच्या दिवस एक घोट तर घे. परत मरेपर्यंत कधीही म्हणणार नाही, मित्राच्या वाढदिवसाला एवढंही ऐकणार नाही. एक घोट एकदा की दुसऱ्याच्या पैशाची घेतली असेल, परंतु जीवनभर त्याला घोट घ्यायला परत सांगायची गरज पडत. आणि वाईटाच्या संगतीत उभं जरी राहिलं तरी बघणारे लोक लगेच म्हणतात हा सुद्धा त्याच्यासारखा बिघडला बरं का, म्हणूनच त्याच्या जवळ जाऊन उभा राहा. नाव सुद्धा बदनाम होतं. चांगला व्यक्ती बिघडतो यात संशय नाही. तुकोबराय म्हणताय चांगले चांगले बिघडू शकतात. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू तैसा. ढेकणाच्या संगतीने हिरा सुद्धा भंगतो. ज्या हिऱ्यावर घणाचे घाव जरी घातले तरी त्याचे तुकडे होणार नाही, पण ढेकणाच्या संगतीत राहिला तर तोही भंगतो. तसा साधू जरी असला पण वाईट संगतीमध्ये गेला की तोही बिघडू शकतो. महाभारतामधले 3 पात्र फार महत्वाचे होते, कृष्ण, भीष्म आणि कर्ण. 3 पात्र अतिशय महत्वाचे. पण या 3 पात्रापैकी कर्ण आणि भीष्म यांची संगत चुकली. भीष्माचार्यांची संगत चुकली. त्याचं कारण त्यांनी प्रतिज्ञा केली होती चांगलं काय वाईट काय माहीत असताना सुद्धा ते वाईटांच्या मध्ये फसले. आणि कर्णाचा मित्र प्रेमामुळे कर्ण अटकला. परिणाम काय झाला दोघांचं? तसं अधोगती दोघांचीही झालेली नाही, परंतु जीवन त्या ठिकाणी उद्धारक ठरलेलं नाही. म्हणून संगत जीवनामध्ये फार महत्वाची आहे. जर चांगल्याची संगत केली, साधूची संगत केली, भगवत भक्ताची संगत केली तर आपला उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून संतांची संगत केली पाहिजे. संगत संतन की करली, संगत संतन की करली. संगत संतन की करले, संगत संतन की करली, संगत संतन की करली. संगत संतन की करले, संगत संतन की करले. सार्थक जन्म का कछु करले, सार्थक जन्म का कछु करले. संगत संतन की करले, संगत संतन की करले, संगत संतन की करले. सार्थक जन्म का कछु करे रे, जन्म का सार्थक कछु करे रे. संगत संतन की करले, संगत संतन की करले. म्हणतायत की जर संतांची संगत केली तर संत संगतीचा परिणाम काय होतो? मनुष्य जन्माचं सार्थक होतं. मनुष्यातले विकार दूर होत आहेत. मनुष्य हा भगवत प्राप्ती करण्याच्या मार्गाला लागतोय आणि तो स्वतःचा उद्धार करून घेतोय. म्हणून मनुष्याने चांगल्याची संगत केली पाहिजे, नव्हे तर संतांची संगत केली पाहिजे. कबीरजी महाराज म्हणतायत, संतन के संग लाग रे, संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बन
संतन संग करी पुण्य कमाई, तन संग करे पुण्य कमाई, संतन संग करी पुण्य कमाई, तन संग करे पुण्य कमाई, रामचरण अनुराग रे, रामचरण अनुराग रे, तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी। ध्रुव जी की बन गई प्रहलाद जो के बन गई, जी के बन गई प्रहलाद जी के बन गई, ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई, जी के बन गई प्रहलाद जी के बन गई। हरि सुमिरन में लाग रे, प्रभु सुमिरन में लाग रे, तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी। के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी। जय हो। मोहन श्याम बहुत दिन सोए, हनिशा में बहुत दिन सोए, मोहन श्याम बहुत दिन सोए, हनिशा में बहुत दिन सोए। जाग सके तो अब जाग रे, जाग सके तो अब जाग रे, तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी।
अब लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी तेरी बनेगी तेरी किस्मत जगेगी अच्छी बनेगी तेरी बनेगी किस्मत बनेगी अच्छी बनेगी बनेगी तेरी बनेगी तेरी अच्छी बनेगी तेरी बनेगी तेरी किस्मत बनेगी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे हरि सुमिरन में लाग रे तेरी अच्छी बनेगी। संगत जशी असेल तशीच मनुष्याला रंगत लागत असते. जैसा खावे अन्न वैसा बने मन, जैसा पीवे पानी वैसी बने वाणी, जैसा करो संग वैसा चढे रंग. जसा संग केला तशा पद्धतीचा रंग मनुष्यावर चढत असतो. वाईट लोकांच्या संगतीमध्ये राहत असताना काजल की कोठरी में केसो ही जतन करो काजल का डाग तो लागे ही लागे. त्या ठिकाणी कितीही जरी कोळशाच्या फॅक्टरीमध्ये जर फिरायला गेले, तसं कोळशाची फॅक्टरी नसते, परंतु जर एखाद्या फॅक्टरीमध्ये जर लाकडं लागत असतील आणि ते अग्नी निर्माण करून जर त्याचे कोळसे बाहेर पडलेले असतील आणि तिथून जर फिरायला गेले तर पांढरे वस्त्र परिधान केलेले असतील, कितीही जरी सांभाळून राहिले तरी सुद्धा एक तरी डाग लागल्याशिवाय राहणार. म्हणून संगतीचा परिणाम त्या ठिकाणी बिंदुक बिघडला. काही दिवसानंतर तो वाम मार्गाने जगू लागला, परनारी गमन करू लागला. पत्नी चांगली होती, तिने भरपूर समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु तरी देखील बिंदुकने ऐकलं नाही. शेवटी काही दिवसानंतर तिने विचार केला, हाच बिघडलेला आहे तर मी का चांगली राहू. तीही त्याच्यानंतर व्यभिचारिणी झाली. काही दिवसानंतर बिंदुकने प्राण सोडले. चंचुला विधवा झाली आणि ती विधवा झाल्यानंतर काही लोक तीर्थयात्रा करणारे तिने बघितले. विचार केला, चला या गावामध्ये राहत असताना वयोवृद्ध अवस्था आहे, कोणी भोजनही देत नाही, आपल्यालाही बनवता येत नाही. तीर्थयात्रा करता करता या लोकांच्या संगतीमध्ये गेलं तर निदान आयतं जेवण तरी. म्हणून ती चंचुला जी आहे ती तीर्थयात्रा करणाऱ्या लोकांबरोबर निघाली. आणि जशी निघाली, एका गावामध्ये लोक तीर्थयात्रा करणारे लोक थांबले, मंदिरामध्ये थांबले. मंदिरामध्ये मुक्काम झाला. त्या ठिकाणी मुक्काम झाल्यानंतर त्याही ठिकाणी शिव महापुराण कथा चालली होती. कथावाचक शिव महापुराणामध्ये सांगत होते की कोणतं पाप केल्यानंतर मनुष्याला कोणते पाप, कोणतं दुःख भोगावं लागतं. नरकाचं वर्णन कथेमध्ये चालू होतं. कारण नरक सुद्धा सांगितलेले आहे. म्हणतात पृथ्वीच्या दक्षिण दिशेला 28 प्रकारचे नरक आहे. संयवणीपुरी आहे आणि त्या संयवणीपुरीमध्ये 28 प्रकारचे नरक आहे. मनुष्याने जसे पाप केले तशा पद्धतीनं त्याला भोग प्राप्त होत असतात. कोणते भोग प्राप्त होत असतात ते सगळं वर्णन तिने कथेमध्ये श्रवण केलं. कुणी? चंचुलाने. आणि त्याच्यामध्ये एक वर्णन असंही आलेलं होतं की पर नारी गमन केल्यानंतर श्रीमद भागवतामध्ये ही जे आहे आणि ज्याचं वर्णन जे आहे गरुड पुराणामध्ये सुद्धा आलेलं आहे, देवी भागवतातही आलेलं आहे, शिवपुराणामध्येही आलेलं आहे. म्हणतात की पाप कर्म केल्यानंतर जर व्यभिचारी वृत्तीने जीवात्मा जगला तर मरणोपरांत तप्त असा लोखंडाचा स्त्री किंवा पुरुष बनवला जातो
आणि जे यातना शरीर प्राप्त होतं, कारण आपलं शरीर जळून भस्म होतं, नंतर यातना शरीर मिळतं आणि ते यातना शरीर मिळाल्यानंतर तप्त अशा स्त्री आणि पुरुषाला त्याला लोहाने त्या ठिकाणी चिटकवलं जातं, लोहाच्या स्त्री पुरुषाला लावलं जातं, त्याच्या अंगामध्ये त्याच्या इंद्रियांमध्ये लोखंडाच्या सळया तप्त करून लाल करून त्याच्या अंगामध्ये टाकल्या जातात, अशा वेदना त्याला प्राप्त होतात जो पर स्त्री पर नारी गमन करत असे. आणि जेव्हा तिने हे वर्णन श्रवण केलं अतिशय भयभीत झाली, तिला घाम फुटला की हे वर्णन जे ऐकतोय तसं पाप कर्म मीही केलेलं आहे. जेव्हा कथा संपली, आरती झाली, त्या कथाकारांच्या जवळ चंचुला गेली आणि तिने कथाकारांचे पाय दोनही हातांनी घट्ट पकडले. त्या महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवून ती रडायला लागली आणि हात जोडून विनंती करायला लागली, महाराज तुम्ही जे वर्णन केलेलं आहे नरकाचं वर्णन, तसं पाप मलाही भोगावं लागेल. महाराज मी पाप कर्म केलेले आहे, मी वाईट मार्गाने जीवन जगली, आता मलाही तसे पाप भोगावे लागेल. पण माझी विनंती आहे की मला जर नरकात जायचं नसेल तर मी काय केलं पाहिजे महाराज. जेव्हा तिने त्या महात्म्यांचे पाय धरले आणि विनंती करायला लागली, भयभीत झाली, त्यावेळेस त्या महात्म्यांनी सांगितलं की तुम्ही भगवान भोले बाबाच्या नामाचा जप करा, शिव पंचाक्षरी मंत्राचा जप करा, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा, तुम्ही कथा श्रवण करा. ती त्याच ठिकाणी थांबली, तिने कथा श्रवण केली, पंचाक्षरी शिव पंचाक्षरी मंत्राचा तिने जप केला आणि जप केल्याचा परिणाम कथेने आणि भगवान परमात्म्याच्या नामाने कितीही पापी जरी व्यक्ती असला तरी तो सुधारल्याशिवाय राहत नाही. पश्चाताप तिला झालेला होता. पश्चातापानंतर जर व्यक्ती सुधारला तर नंतर त्याने ते पाप कर्म पुन्हा कधीही केलं नाही तर त्याला कोणत्याही प्रकारच्या यातना सहन कराव्या लागत नाही. अनावधानाने ज्ञान असताना चुकीने एखादं कर्म घडलं पण माहीत पडल्यानंतर जर पाप केलं तर मात्र देव कुणालाही सोडत. म्हणून म्हटलेलं आहे पश्चाताप पापकृतां पापानां निष्कृती परा सर्वेषां वर्णितां सद्वीर सर्व पाप विशोधनम्. पश्चातापासारखं तीर्थ जगामध्ये नाही. ज्याने पश्चाताप केला आणि रुदन करू लागला, अश्रुपात करू लागला, स्वतःमध्ये बदल करू लागला तर त्या व्यक्तीची कधीही अधोगती होत नाही. म्हणून म्हणतात की कितीही वाईट व्यक्ती असला तरी तो सुधरतो कशाने? संत संगतीने. रामचरितमानस मध्ये गोस्वामीजी म्हणतायत षट सुदरही सत्संगती पायी, षट सुदरही सत्संगती पायी, सुदरही सत्संगती पायी, सत्सुदरही संगती पाही. सुदरही सत्संगती पायी, षट सुदरही सत्संगती पायी. राम सिया राम जय राम, राम सिया राम जय राम. षट सुदरही सत्संगती पायी, पारस परस कुठा कुसुहाई. गोस्वामीजी म्हणतायत एखाद्या पारस मण्याला लोखंडाची कुठार म्हणजे त्या ठिकाणी हातोडा असेल किंवा कुऱ्हाड असेल. कुठार म्हणजे कुऱ्हाड, लोखंडी कुऱ्हाड पारस मण्यावर मारण्यासाठी जरी आपटली तरी पारसचा स्पर्श झाल्याबरोबर लोखंडाचं सोनं होत असतं.
तशाच पद्धतीने षट सुधरही सतसंगती पायी. षट म्हणजे दुष्ट हा संतांच्या संगतीमध्ये गेला तर सुधरल्याशिवाय राहत नाही. कारण आपुल्या सारिके करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. परिणाम काय झाला? संतांची संगत घडली, कानांनी सतसंग श्रवण केला, मुखाने भगवान परमात्म्याचं नाम श्रवण केलं. परिणाम मृत्यूपरांत तिला शिवलोकाची प्राप्ती झाली. शिवलोकामध्ये गेल्यानंतर भगवान महादेवाचं आणि देवी पार्वतीचं तिला दर्शन घडलेलं आहे. बोला भगवान भोलेनाथ की जय. भगवान भोलेनाथ आणि देवी पार्वतीचं दर्शन घडलं. भगवान भोले बाबा देवी पार्वतीचं दर्शन घडल्यानंतर तिने बघितलं की शिवलोकामध्ये सर्व देव होते. ते सर्व देव भगवान महादेवाची आराधना करतायत. तिला आनंद वाटला. सर्व देवांचं दर्शन तिने केलं. देवी पार्वतीने चंचुलाला आपली सेविका बनवून घेतली. जेव्हा चंचुला देवी पार्वतीची सेविका बनली, देवी पार्वतीची शिवलोकामध्ये सेवा करू लागली. मरणोपरांत तिला दिव्य देह जेव्हा प्राप्त झालेला होता, तिला पतीची आठवण आली. एक दिवस रडू लागली. देवी पार्वतीला सांगितलं, मा मी पाप कर्म केलं, परंतु शेवटी का असेना सुधरले. चांगलं कर्म केलं, शिवनामाचा जप केला, मला शिव लोकाची प्राप्ती झाली. पण माझ्या पतीने फार वाईट पाप कर्म केलेले आहे. न जाणो माझ्या पतीचं काय झालेलं असेल. कुठे असतील माझे पती? त्यांना किती यातना आणि कुठे कशा पद्धतीने भोगाव्या लागत असतील. जेव्हा ती रडायला लागली, देवी पार्वतीने डोळे बंद केले आणि देवी पार्वतीच्या लक्षात आलं की चंचुलाचा जो पती आहे बिंदुक, याला पिशाच्य योनी प्राप्त झालेली आहे आणि तो विंध्याचल पर्वतावर पिशाच्य रूप धारण करून अनंत यातना त्याला प्राप्त होतं. जेव्हा देवी पार्वतीने त्या चंचुलाला सांगितलं की देवी, तुमच्या पतीची अतिशय वाईट गती झालेली आहे, पाप कर्म केल्याचा परिणाम तो पिशाच्य योनीला गेलेला आहे, विंध्याचल पर्वतावर तो भूत बनून फिरतोय. ते ऐकल्यानंतर अतिशय वाईट वाटलं. हात जोडून विनंती केली चंचुलाने, माझ्या पतीचाही उद्धार करा. माझ्या पतीचा उद्धार करण्यासाठी काय करावं लागेल? त्यावेळेस माता पार्वतीने एक तुंबरू नावाचा जो गंधर्व आहे, अतिशय श्रेष्ठ असा गंधर्व आहे, त्याला बोलावलं. चंचुलाला घेऊन विंध्याचल पर्वतावर पाठवलं आणि जेव्हा विंध्याचल पर्वतावर गेले, त्या ठिकाणी त्या तुंबरू गंधर्वाने आणि शिवगणांनी पिशाच्य रूप धारण केलेल्या त्या पिशाच्याला, त्या बिंदुकला पकडलं, त्याला बांधलं, त्याला बसवलं. त्याच्या समोर त्या ठिकाणी शिवनामाचा जप केला, शिव कथा केली, यज्ञ केला, ज्याचा परिणाम त्या ठिकाणी काही कालावधीनंतर बिंदुकचा उद्धार झाला. आणि त्याचा उद्धार झाल्यानंतर त्यालाही शिवलोकामध्ये स्थान प्राप्त झालं. आणि भगवान भोले बाबांनी त्याला सुद्धा आपल्या इतर जेही सेवक आहेत, जे शिवगण आहेत, त्यांच्यामध्ये सामील करून घेतले. शौनकादिक ऋषींना सूतजी महाराज म्हणतायत की अशा पद्धतीने शिव महापुराण कथा श्रवण केल्याचा परिणाम पुरातन कालामध्ये घडलेल्या घटना आहे. अनेकांचा उद्धार झालेला आहे. ही कथा अतिशय पवित्र आहे, उद्धारक आहे. तुमचा आमचा उद्धार करणारी दिव्य आहे, पवित्र आहे, अलौकिक आहे. साक्षात शिव भोलेनाथच शिव महापुराण कथेच्या रूपाने, वाङ्मय रूपाने प्रकट झालेले आहे. भगवान भोले बाबा अजून कुणावर कृपा करतात? म्हणतात, जे त्रिपुंड्र लावतात, जे भस्म लावतात, जे गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण करतात, जे शिव नामाचा जप करतात, जे शिवलिंगाचं पूजन करतात, भगवान परमात्मा त्यांच्यावरही कृपा करतात. कशा पद्धतीने भगवान भोले बाबांची आराधना करायची याचा उर्वरित कथा भाग आपण श्रवण करणार आहोत उद्याच्या कथा भागामध्ये.